आजच्या अर्थसंकल्पातील सर्वात लक्षवेधी घोषणा कुठली असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर असेल कर्जमाफीची घोषणा। मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पामध्ये 2 लाख रुपयांपर्यंतचं कृषी कर्ज माफ करण्याची घोषणा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला। मात्र या कर्जमाफीची रक्कम फारच त्रोटक असल्याची टीका शेतकरी नेत्यांनी केली आहे। शिवाय ही कर्जमाफी कधी मिळणार आणि त्यासाठी नेमके काय निकष असणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे। कर्जमाफीची ही घोषणा आणि त्याबद्दलच्या सर्व प्रश्नांचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय धक्कादायक आता बातमी समोर आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी 2026 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कर्जमुक्ती योजनेबाबत आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। सरकारच्या माध्यमातून 5 नवीन नियमामुळे 91 लाख शेतकरी आता ठरणार अपात्र। हो शेतकरी बांधवांनो, म्हणजे की सर्वात जास्त शेतकरी अपात्र ठरणार 5 नवीन नियम सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यामध्ये आले। बघा, गेल्या 2 ते 3 महिन्यापासून कर्जमाफीची घोषणा देखील झाली आहे, परंतु या ठिकाणी या ठिकाणी प्रसिद्ध झाला नव्हता आणि नियम जारी झाले नव्हते। आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून अटी व निकष जारी करण्यामध्ये आले। बघा, सुद्धा प्रसिद्ध करण्यामध्ये आला आणि चे नियम आता जारी करण्यामध्ये आले। 5 नवीन नियमामुळे 91 लाख शेतकरी बांधव अपात्र होणार आहे। तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला वाटत असेल आम्हाला 2 लाख रुपयांचे कर्ज माफ होणार, तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात। कारण की सरकारने घातलेले हे 5 नियम अत्यंत कडक आहे। या नियमामध्ये जे शेतकरी बांधव बसतील अशा शेतकऱ्याला 2 लाख रुपयांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत कर्ज माफ केले जाणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकलं, परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, एक तुमच्यासाठी खुशखबर देखील सरकारने दिली आहे। आता ज्या शेतकऱ्यांनी कर्ज भरलं आहे अशांना प्रोत्साहन सुद्धा मिळणार आहे। तुम्ही बरोबर ऐकलं शेतकरी बांधवांनो, स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर केली, परंतु आतापर्यंत त्याचा निकष आणि पात्रता अटी जारी झाल्या नव्हत्या। आता या ठिकाणी निघाला आहे, पात्रता आणि अटी लावण्यामध्ये आली आहे। बघा, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय या ठिकाणी झाला। फक्त या ठिकाणी काही शेतकरी पात्र ठरणार, म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, जवळपास या ठिकाणी बरेच शेतकरी अपात्र झाले आहे आणि बरेच शेतकरी पात्र झाले आहे। आता 2 याद्या सरकारच्या माध्यमातून आल्या आहे। एक अपात्रतेची यादी आहे, ती आपण पाहून घेणार आहोत। आता तुम्हाला घरबसल्या कळणार आहे की तुम्ही पात्र आहात की अपात्र। 5 नवीन नियम सरकारच्या माध्यमातून लावण्यामध्ये आले। आता बघा, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी 2026च्या अर्थसंकल्पातून कर्जमाफीची घोषणा झाली असली तरी आता समोर आलेल्या 5 नवीन नियमामुळे तब्बल 91 लाखांपेक्षा जास्त शेतकरी या लाभापासून अपात्र ठरण्याची शक्यता सध्या निर्माण झाली आहे। नवीन माहितीनुसार राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्याची आणि घरांची पडताळणी आता थेट बँकेद्वारे सुरू करण्यामध्ये आली आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकलं, सर्व बँकांना सरकारने कडक आदेश दिले आहे। जर या 5 महत्त्वाच्या वस्तू शेतकऱ्यांच्या घरामध्ये आढळल्या तर त्यांना कर्जमाफीचा 1 पण रुपयाचा फायदा देऊ नका, अशा स्पष्ट सूचना स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यामध्ये आल्या। बघा, सरकारच्या तिजोरीवर येणारा ताण लक्षामध्ये घेता जास्तीत जास्त अपात्र शेतकऱ्याला या यादीमधून बाहेर काढण्यामध्ये येत आहे, म्हणजे की शेतकरी अपात्र करण्यामध्ये येत आहे। बघा, डायरेक्ट अपात्र यादीमध्ये शेतकरी जात आहे आणि शेतकऱ्याला लाभ मिळत नाही। आता तुम्ही पात्र आहात की अपात्र लक्षामध्ये घ्या। तुम्हाला वाटत असेल की आम्हाला 2 लाख नाही तर 50,000 रुपये देखील मिळणार, परंतु बघा, जरी तुम्ही कर्ज भरलं असेल किंवा नवजून कर्ज केले असेल, तुम्हाला वाटत असेल आम्हाला 50,000 रुपये प्रोत्साहन मिळणार, परंतु थांबा, हे 5 नवीन नियम सरकारचे कडक आहे। त्या नियमांचे जे शेतकरी बांधव पालन करणार, जे शेतकरी बांधव या नियमांमध्ये निकषांमध्ये बसणार, अशाच पात्र शेतकरी बांधवांना डायरेक्ट 2 लाख रुपये कर्जमाफी मिळणार। आणि जे काय शेतकरी राहिले आहे, बघा, ज्यांनी कर्ज भरले आहे अशांना 50,000 रुपये प्रोत्साहन दिले जाणार,
परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, 50,000 रुपये प्रोत्साहन देखील या ठिकाणी अटींवर आणि शर्तींवरच अवलंबून आहे. मग तुम्ही पात्र आहात की नाही हे लगेच आपण अगदी 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया. बघा, यामुळे नेमकं कोणत्या 5 वस्तू तुमच्या घरामध्ये नसाव्या याची या ठिकाणी आपण माहिती पाहणार आहोत. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पामध्ये 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केल्यावर सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले होते. परंतु त्यानंतर पात्र शेतकरी हा शब्द वापरल्यामुळे अनेकांच्या मनामध्ये शंकेची पाल या ठिकाणी चुकचुकली होती. निवडणुकीच्या आधी सरसकट कर्जमाफीचे आश्वासन स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी दिले होते. आता सरकार आपल्या भूमिकेवरून पलटी मारताना आपल्याला दिसत आहे. विरोधाकडून केला जाणारा जो काय मार आहे, विरोध असं म्हणत आहे की या ठिकाणी तुम्ही जी कर्जमाफी केली ती अत्यंत चुकीची कर्जमाफी झाली आहे, शेतकऱ्याला लाभ मिळाला नाही. तर ते बरोबर आहे. बघा, विरोधकांचा मारा या ठिकाणी सध्या होत आहे की ही कर्जमाफी चुकीची आहे. कमीत कमी 5 लाख रुपये तरी कर्जमाफी व्हायला हवी होती, परंतु कर्जमाफी खूप कमी झाली. त्यावरून अटी लावल्यामध्ये आल्या आणि आता या 5 नवीन नियमामुळे जास्तीत जास्त शेतकरी अपात्र यादीमध्ये गेले आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या आता. मात्र मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये आता स्पष्ट केलं आहे, ज्यांच्या घरामध्ये या 5 ठराविक वस्तू आढळतील त्यांना या 2 लाख रुपयांच्या कर्जमाफीचा कसल्याही प्रकारे लाभ मिळणार नाही. बघा, आता इथून मागे कर्जमाफीबद्दल ज्या काही बातम्या तुम्ही ऐकल्या होत्या त्या सर्व खोट्या ठरताना आता दिसत आहे. बघा, मुख्यमंत्र्यांच्या नव्या माहितीवरून आणि GR वरून असे स्पष्टपणे दिसून येत आहे, या 5 वस्तूंपैकी एक जरी वस्तू तुमच्या कुटुंबामध्ये आढळली तर कर्जमाफीच्या लाभापासून तुम्ही कायमचे वंचित राहू शकता. ज्यामुळे सुमारे 25 लाखांपेक्षा जास्त शेतकरी यादीमधून बाहेर फेकले जाणार आहे. सरसकट कर्जमाफी न मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे हे नवीन 5 नियम आहे. बघा, ते 5 नियम सर्व शेतकऱ्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. जे शेतकरी बघा आता कर्जमाफीच्या लाभासाठी या ठिकाणी वाट बघत आहे तर त्यांनी थोडंसं थांबा, कारण की त्यांना हे 5 नियम माहीत असणं गरजेचं आहे. सरकारने लावलेले ते नियम कडक आहे. आता बघा, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे की शेतकऱ्याला 2 लाख रुपये कर्ज माफ होणार. बघा, गेल्या कित्येक महिन्यापासून आंदोलनं सुरू होती की 5 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी करा, परंतु सरकार त्यांच्या निर्णयावर ठाम आहे. शेतकऱ्यांनी बँकेमध्ये जाऊन आपली महत्त्वाची 4 कामे लवकरात लवकर पूर्ण करा. स्वतः या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सूचना देण्यामध्ये आली तेव्हा या ठिकाणी लाभ मिळणार. 3 दिवसांच्या आत पूर्ण करून घ्यावी ही कामे, असा आदेश या ठिकाणी बँकांना सुद्धा सरकारने दिला आहे. त्यामुळे या ठिकाणी आता तुम्हाला फोन देखील येऊ शकतो की या ठिकाणी तुमचं काही काम करायचं आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारे मोबाईलवर OTP किंवा कोणताही तुमचा डॉक्युमेंट सांगायचा नाही. तुम्ही बँकेमध्ये गेल्यावरच तुमची जी प्रोसेस आहे ती करू शकता. बघा, आता सरकारने या ठिकाणी सांगितलं आहे शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार, परंतु सर्व शेतकऱ्याला मिळणार नाही. बघा, आता सरकारच्या माध्यमातून आदेश जारी करण्यामध्ये आले आणि सर्वात महत्त्वाचं शेतकरी बांधवांनो, बघा, 15 दिवसानंतर होणारी सखोल चौकशी तुमच्यासाठी धोक्याची ठरणार आहे. 15 दिवसानंतर या ठिकाणी सर्व बँका तुम्हाला फोन देखील करू शकता आणि तुमच्या घरामध्ये देखील येऊ शकतात. बँकांना चौकशीचे पूर्ण आदेश सरकारने दिले आहे. 15 दिवसानंतर घराघरात जाऊन या 5 वस्तूची तपासणी केली जाणार आहे. या 5 वस्तूंमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो आणि तुमची कर्जमाफी सुरक्षित कशी ठेवायची हे पाहणं आता प्रत्येक कर्जदार शेतकऱ्यासाठी महत्त्वाचं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, यापूर्वी अर्थसंकल्पाबाबत आलेल्या अनेक शंका आता मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेनंतर शेतकऱ्यांच्या दूर केल्या आहे. काही शेतकरी असं आहे ज्यांनी कर्ज नवजुनं केलं, म्हणजे की बघा, कर्ज या ठिकाणी त्यांनी पूर्ण भरलं नाही, काही भरलं, काहीने व्याज भरलं, तर अशा शेतकऱ्यांचं कर्ज चालू बाकीमध्ये येते. मग त्यांना लाभ मिळणार का? बघा, तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळत आहे. शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही कर्ज नवजुनं केलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी लाभापासून वंचित राहावं लागणार.
परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सरकारने एक अनुदान योजना काढली आहे. त्या अनुदान योजनेच्या माध्यमातून तुम्हाला थोडासा दिलासा नक्कीच मिळणार. बघा, नवीन नियमामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. तुमच्या कर्जमाफीसाठी कोणती 8 महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहे हे सुद्धा आता सरकारने सांगितलं आहे. बघा, सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीचे डॉक्युमेंटसुद्धा जाहीर झाली. बघा, आता याची यादी 15 दिवसानंतर पूर्णपणे तपासावी लागणार आहे. जर तुम्हाला तुमचे कर्ज पूर्णपणे माफ करून घ्यायचे असेल आणि खरी माहिती मिळवायची असेल तर ही प्रक्रिया समजून घेणं गरजेचं आहे. अन्यथा तुमचे फार मोठे नुकसान देखील होऊ शकते. सरकारच्या माध्यमातून बँकांना आधीच हे आदेश दिले गेले आहे, केवळ गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफी झाली पाहिजे. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, याच हेतूने घरांमध्ये या 5 वस्तूची तपासणी करण्याचे आदेश देण्यामध्ये आले असून यात जवळपास 25 लाख शेतकरी अपात्र होण्याचे संकेत दिसत आहे. तुम्ही बरोबर ऐकलं, या ठिकाणी 100% 25 लाख शेतकरी अपात्र ठरणार. आता कोणत्या बँकेचे कर्ज माफ होईल, कोणत्या जिल्ह्यातील यादी सर्वात आधी येईल आणि कोणत्या तारखेचे कर्ज थकीत असणे अनिवार्य आहे, तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर अगदी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये किंवा 1 मिनिटामध्येच आपण आता सांगणार आहोत. बघा, या सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आता मिळणार आहे, ज्यामुळे तुमची प्रतीक्षा आता या ठिकाणी संपणार आहे. बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेसाठी निधी मंजूर आता झाला आहे. तरी पात्र शेतकरी या शब्दाचा अर्थ आता शेतकऱ्याला रडायला लावणार आहे. 99% शेतकऱ्याला अजूनही माहीत नाही की ते या योजनेमध्ये पात्र आहे की अपात्र आहे आणि यामुळेच मुख्यमंत्र्यांनी शंकांचे निरसन करण्यासाठी हे 5 नवीन निकष आता लावले आहे. बघा, अर्थसंकल्पातील घोषणा जरी 2 लाख रुपयांची असली तरी प्रत्यक्षात ही सवलत मिळवण्यासाठी तुम्हाला 5 अटी शर्तीची मोठी चाळणी पार करावी लागणार आहे. तेव्हाच या ठिकाणी तुम्ही या कर्जमाफी योजनेसाठी पात्र ठरणार आहात. आता बघा, या 5 नवीन नियमामुळे आणि या 5 चाळणीत जर तुम्ही बसत असाल तर या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळेल, नाहीतर तुमच्या हक्काची रक्कम बघा एका क्षणामध्ये कापली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बँकेमध्ये जाऊन महत्त्वाची कामे न केल्यास तुमचे मोठे नुकसान सुद्धा होऊ शकते. सरकारने तुम्हाला काही कामे करायची सांगितली ते तुम्हाला तात्काळ करावे लागणार. तर मग सर्वात महत्त्वाचा प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असेल, कर्जमुक्तीसाठी नेमका कोण पात्र आहे आणि कोणते निकष लावले गेले आहे, यावर सध्या सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली आहे. 93 लाख पात्र शेतकऱ्यांमधून 25 लाख शेतकरी बाहेर काढण्यासाठी सरकारने जे 5 मुद्दे सांगितले आहे त्यातील कर्जाचे स्वरूप पाहणे सर्वात महत्त्वाचे ठरेल. कारण बघा, सर्वच प्रकारचे कर्ज सरकार माफ करणार नाही असं या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, बरेच शेतकरी ट्रॅक्टर, गोटा किंवा घरासाठी कर्ज घेतात, मात्र मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केलं आहे केवळ पीक कर्ज. बघा, जास्तीत जास्त लाभ केवळ पीक कर्जावाल्या शेतकऱ्याला मिळणार आणि ज्याने ट्रॅक्टरसाठी अशा काही वस्तूंसाठी कर्ज घेतलं आहे अशांना खूप कमी या ठिकाणी लाभ मिळणार, सरकारने स्पष्टपणे सांगितलं. म्हणून तुम्ही आता विसरून जा की तुम्ही जर ट्रॅक्टर घेतला असेल की तुम्हाला 100%च लाभ मिळेल. सरकारने स्पष्टपणे सांगितलं पीक कर्जावाल्या शेतकऱ्याला या ठिकाणी 100%चा लाभ मिळणार, परंतु ते पण या ठिकाणी यादीमध्ये शेतकऱ्यांचं नाव असावं. त्यावरून या ठिकाणी बघा, शेतकऱ्याकडे या 5 वस्तू नसाव्या. आता सर्वात महत्त्वाच्या आहेत त्या 5 वस्तू. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या. बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की बघा, यावर 15 दिवसानंतर आता सखोल चौकशी खूप महत्त्वाची असेल. कारण बघा, या वस्तूची उपस्थिती तुम्हाला अपात्र करणार आहे. बँकेचा प्रकार देखील तुमच्या कर्जमाफीसाठी मोठी अडचण या ठिकाणी ठरू शकतो. कारण तुमची बँक जिल्हा बँक आहे की राष्ट्रीयकृत बँक आहे यावर सवलतीचे निकष बदलू देखील शकतात. या योजनेसाठी बघा 30 सप्टेंबर 2025 ही तारीख अत्यंत महत्त्वाची आहे. बघा, आता लक्षपूर्वक माहिती शेतकरी बांधवांनो जाणून घ्या. बघा, 30 सप्टेंबर 2025 ही तारीख महत्त्वाची आहे. या तारखेपर्यंत ज्यांचे कर्ज थकीत होते बघा त्यांनाच कर्ज माफ केलं जाणार आहे, सरकारने स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं आहे. म्हणून हे तारीख तुम्ही लक्षात ठेवा.
30 सप्टेंबर 2025ला तुमचं कर्ज थकीत होतं का? म्हणजे बघा, जर तुम्ही जवळपास या ठिकाणी 31 सप्टेंबर किंवा 29 सप्टेंबर किंवा 28 सप्टेंबर बघा 2024ला कर्ज घेतले असेल तर पुढील वर्षामध्ये म्हणजे की 30 सप्टेंबर 2025 या तारखेला तुमचं कर्ज थकीत होते. बघा आता या ठिकाणी तुम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये देखील कर्ज घेतले असेल बघा 2024 साली, तर या ठिकाणी तुम्ही थकीत कर्जामध्ये येत नाही, तुम्हाला लाभ मिळणार नाही, लक्षामध्ये ठेवा. आता लाभ कोणत्या शेतकऱ्याला मिळणार ते देखील जाणून घ्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता येथेच या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांची जी काय चाळणी आहे ती अडकली आहे. बघा 1 ऑक्टोबर 2024 नंतर कर्ज उचलण्या जे काय शेतकरी आहे ही योजना नसून त्यांना केवळ 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान दिले जाईल. लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो. आता या ठिकाणी तुम्ही जर 1 ऑक्टोबर 2024 साली कर्ज घेतलं असेल किंवा या ठिकाणी तुम्ही नवजून जरी कर्ज केलं असेल, कर्ज परतफेड केलं असेल, म्हणजे की तुम्ही या ठिकाणी तुमचं कर्ज नीलसुद्धा केलं असेल तरी देखील सरकार तुम्हाला 50,000 रुपये प्रोत्साहन या ठिकाणी देत आहे. हे सरकारने मात्र चांगलं केलं, परंतु या 5 वस्तूमुळे या ठिकाणी जास्तीत जास्त शेतकरी अपात्र होत आहेत. आता शेतकरी बांधवांनो बघा, सरकारी नियमानुसार कुटुंबात कोणती सरकारी नोकरी नसावे हे देखील सरकारने सांगितले. बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तसेच कोणी इन्कम टॅक्स भरणारे नसावे. जिल्हा परिषद सदस्यांना या योजनेमधून वगळले आहे. बघा शेती व्यतिरिक्त इतर उत्पन्न बँक खात्यावर दिसल्यास नाव तातडीने यादीमधून कापले जाईल. बघा हे सरकारचे कडक या ठिकाणी नियम आहे. बघा सरकारने पहिला नियम या ठिकाणी लावला आहे, कोणी इन्कम टॅक्स भरणारे नसावे. दुसरा नियम सरकारने लावला आहे, बघा तुमच्या घरामधील कोणताही व्यक्ती नोकरीला नसावा. त्यासोबत सरकारने आणखीन एक महत्त्वाचा नियम या ठिकाणी लावला आहे. बघा उत्पन्न तुमच्या खात्यामध्ये जास्तीचं नसावं. जर तुमच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये असतील, 10 लाख रुपये असतील तर अशा शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही. बघा 7-12 क्षेत्राची मर्यादा सुद्धा सरकारने लावली आहे. बघा 7-12 क्षेत्राची मर्यादा 2 हेक्टरपर्यंत असावी असे देखील सरकारने सांगितलं. म्हणजे की किमान तुमच्याकडे 5 किंवा 6 एकर शेत असेल तरच तुम्हाला लाभ दिला जाणार. आता भरपूर शेतकरी अशा आहे ज्यांच्याकडे या ठिकाणी 10 एकर शेत आहे, 12 एकर शेत आहे, 20 एकर शेत आहे, अशांना लाभ मिळणार नाही. लक्षामध्ये ठेवा, हेच महत्त्वाचे निकष आहे. सरकारने स्पष्टपणे या ठिकाणी निकष या ठिकाणी लावले आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव आणि लातूर यांसारख्या जिल्ह्यांना सर्वात अगोदर प्राधान्य देण्यामध्ये येत आहे. आणि बघा येथील निधीचे वाटप 5 दिवसानंतर योगाने होण्याचे संकेत देखील आले आहे. यासाठी आधार कार्ड आणि ओरिजिनल फार्मर आय डी कार्ड देखील असणं सरकारच्या माध्यमातून नियमामध्ये लावलं आहे. आणि आणखीन एक सर्वात महत्त्वाची अट आहे शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडे ट्रॅक्टर नसायला पाहिजे. बघा हे नियम या ठिकाणी सरकारने लावले. तुमच्याकडे जर ट्रॅक्टर असेल, बघा 4 चाकी वाहन असेल, 4 व्हीलर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. सरकारने स्पष्टपणे या ठिकाणी अटी घातली आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, 10 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी, महागड्या वस्तू तुमच्याकडे नसाव्या. आता काही शेतकऱ्याकडे अशा मशनी असतात की या ठिकाणी त्या मशनीची किंमतच 5 लाख रुपये असते, तर अशा शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही, हे मात्र लक्षामध्ये ठेवा. आता बघा शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की हे कर्जमाफीचे निकष सरकारच्या माध्यमातून आता लावण्यामध्ये आले. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत जर का तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या, कारण अशाच महत्त्वाच्या इतर अपडेट देखील तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये पाहायला मिळत राहतात. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.